मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, माणगाव इंदापूर शहराजवळ वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत रांगा, प्रवाशांचा मनस्ताप. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये व्हीएसआर कंपनीच्या मालकाची होणार सीआयडी चौकशी. आर.के. सिंग यांना सीआयडी पथकानं चौकशीसाठी बोलावलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी झालेल्या भेटीत डीजीसीएच्या अहवालाबाबत आमदारांकडून शंका उपस्थित. यावर सुनेत्रा पवारांकडून लवकरच मुख्यमंत्र्यांना एकत्रित भेटण्याचं आश्वासन. मंत्री संजय शिरसाट यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. महाडमधील चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या उद्घाटनाचं शिरसाट यांच्याकडून प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आमदार धनंजय मुंडे यांनाही आरोपी करा. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांची मागणी. 20 मार्चपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा. ठाण्यातल्या कोपरीमध्ये चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंडप पूजनासाठी शिंदेंची उपस्थिती. पूजाविधी करून पार पडलं मंडप पूजन. संत तुकाराम महाराज मैदान या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं केलं जातं आयोजन. अहिल्यानगरच्या कोपरगावमधील वारी गावामध्ये 1 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कोसळली. मध्यरात्री घडलेल्या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गावकऱ्यांकडून बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित. सेल्फीसाठी मुंबईत चाललेल्या परदेशी महिलेची छेड काढणाऱ्या दोघांना अटक. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आगरीपाडा पोलिसांची कारवाई. वर्ध्याच्या तळेगाव श्यामजी पंत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना मारहाण. आरोपींवर कारवाई करण्याची आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी. पोलिसांना दिलं निवेदन. नाशिकच्या वणीमध्ये लव जिहाद प्रकरण झाल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप. संशयित आरोपीला अटक करण्यासाठी वणीकरांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा. न्हावी गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कपाळावर टिळा लावण्यावरून वाद. टिळा लावून शाळेत येण्यास मुख्याध्यापकांनी विरोध केल्याचा आरोप. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ. मुख्याध्यापकांकडून टिळा लावण्यास कुठलंही बंधन नसल्याचं स्पष्ट. वर्ध्यामध्ये तोतया आयकर अधिकारी पोहोचले प्राध्यापकाच्या घरी. आयकर अधिकारी असल्याचा तिघांनी केला बनाव. तिघाही विविध जिल्ह्यातील असल्याची माहिती. तर प्राध्यापकाच्या घराची चौकशी करण्याचा प्रयत्न. समयसूचकतेनं तोतयाचं फुटलं बिंग. मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला बापाकडून चोप. पुण्यातील MIT कॅम्पसमधील प्रकार. गेल्या 15 दिवसांपासून हा तरुण विद्यार्थिनीला सोशल मीडियावरून त्रास देत होता. अखेर कंटाळून मुलीनं वडिलांना ही गोष्ट सांगितल्यानंतर वडिलांकडून तरुणाला चोप. नागपूरमध्ये झालेल्या 12वीच्या पेपरफुटीचे प्रकरण. आधीच अटक असलेल्या संदीप सरटकर हा सूत्रधार असल्याचं पोलीस तपासातून समोर. खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकालाही त्यानं पेपर पुरवल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती. बँकॉकमध्ये पुणे विमानातून 75 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. बँकॉकमधून पुण्यात आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात लपून ठेवला होता गांजा. घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही. पोलिसांकडून शोध सुरू. बीडमध्ये धर्मापुरीकडे जाणारा 10 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी पकडला. मूर्तीफाट्याजवळ गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. 33 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त. या प्रकरणी नितीन कांदे, भाऊ चौधरी, व्यंकटेश फड यांना अटक. यवतमाळमध्ये पांढरकवडा नगर परिषदेच्या घनकचरा केंद्राला आग. केंद्राच्या मागच्या बाजूला कचऱ्याचे मोठमोठे ढीग. त्याच ठिकाणी वारंवार आग. आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी प्रशासनाची तत्परता नसल्याबद्दल संताप. बीडमधील साळेगाव जवळील चिंचोळी पाटीजवळ बसची ट्रकला जोरदार धडक. चालक वाहकासह 13 प्रवासी जखमी. उभ्या असलेल्या ट्रकला कोल्हापूर माजलगाव बसची जोरदार धडक. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील मायणी कलेढोण रस्त्यात चालू गाडीला अचानक आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. धाराशिवच्या भूममधील वारे वडगाव गावामध्ये गायीवर बिबट्याचा हल्ला. बाळासाहेब नलावडे या शेतकऱ्याच्या
गोठ्यात घुसून बिबट्याकडून गायीवर हल्ला, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. नागपूरच्या कुही तालुक्यातील मांढळमधील पेट्रोल पंपावर दिसला वाघ, नागरिकांनी वाहनं थांबवून केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईतील बोरिवली पश्चिमच्या गोराई बस स्थानक परिसरामध्ये आढळले 2 भले मोठे अजगर. वन विभागाकडून अजगरांचं सुरक्षितरित्या रेस्क्यू, अजगरांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येणार. वाशिममध्ये वालई शेत शिवारामध्ये पाण्याच्या शोधात विहिरीत पडला रोही. 2 तासांच्या प्रयत्नानंतर वन विभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीनं रोही प्राण्याला बाहेर काढण्यात यश. बिहारमध्ये राज्यसभेसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी भरला उमेदवारी अर्ज. गृहमंत्री अमित शहांची देखील उपस्थिती. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचा अर्ज दाखल. सुप्रिया सुळे, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांचा अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. राज्यसभेसाठी अर्ज भरताना रामदास आठवलेंकडून विधानभवन परिसरामध्ये कविता सादर. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून रामदास आठवलेंच्या कवितेला दाद. राज्यसभेसाठी भाजपकडून विनोद तावडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तावडेंना दिल्या शुभेच्छा. विधानभवन परिसरामध्ये सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये भेटीगाठी. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ आणि कृष्णराज महाडिक यांची विधान भवन परिसरामध्ये भेट. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये हा अहवाल विधानसभेत सादर. चालू आर्थिक वर्षामध्ये 7.9% वाढ अपेक्षित. सलग 5व्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज. आमदार मनीषा चौधरींकडून मुंबईतील धुळीचा मुद्दा विधानसभेत. धुळीमुळे अनेक मुंबईकरांना घशाचे आजार. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक प्रदूषणासंबंधीचे नियम पाळत नाहीत. आमदार मनीषा चौधरींकडून मुद्दा उपस्थित. मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलं की मुंबईमध्ये बांधकाम थांबवलं जातं. मंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. तर आतापर्यंत 1400 बांधकामांना थांबवण्याचे नोटीस. तर प्रदूषणामुळे 130 बेकरी बंद करण्यात आल्याची माधुरी मिसाळ यांची माहिती. केवळ बांधकाम थांबवून प्रदूषण कमी होत नाही. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या उत्तरावर विधानसभेमध्ये वरुण सरदेसाईंकडून मुद्दा उपस्थित. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून मुंबईतील प्रदूषणाबाबत विधानसभेमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश. विधान परिषदेमध्ये सरकारवर ओढवली 2 वेळा नामुष्की. उत्तर द्यायला मंत्री नसल्यामुळे कामकाज तहकूब. आधी 10 मिनिटांसाठी, नंतर अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब. 42 पैकी एकही मंत्री सभागृहात हजर नसल्यानं नामुष्की. बदलापूर स्त्री बीच प्रकरणी एबीपी माझाचा इम्पॅक्ट. नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द. तर राज्यातील सर्वच आयव्हीएफ सेंटरची पोलीस आणि आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश. बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी आणि कॅसिनो बंद करा. भाजप आमदार निरंजन नावखरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. विद्यार्थ्यांची होती आर्थिक फसवणूक. आता मुख्यमंत्री काय आदेश देणार याकडे लक्ष. कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या घराबाहेर शेतकऱ्यांसह छावा क्रांतीवीर सेनेचं आंदोलन. कांदा आणि दूध दरवाढीबाबत तत्काळ निर्णय घ्या. विधानसभेत हमी भाव जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी. तर बंगल्यामध्ये बसू नका, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्याय द्या, शेतकऱ्यांची घोषणाबाजी. मुंबई महापालिकेच्या 11 प्रभाग समित्या बिनविरोध. तर 6 प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक. जी उत्तर प्रभाग समितीमध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि ठाकरे सेनेचे जोसेफ कोळी यांचा अर्ज. निवडणुकीच्या वेळी एक अर्ज मागे घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.